चलो, तर लास्ट जो प्रॉब्लेम आहे तो काही रेकॉर्ड झाला नाही, रेकॉर्ड झालाय पण ते टाकेल मी व्हिडिओ, तसं काही अडचण नाही. ठीक आहे. नेक्स्ट आपण प्रूव्ह दॅटचे प्रॉब्लेम करत होतो, राईट आहे. चला, तर त्यालाच आपण कंटिन्यू करणार. प्रूव्ह दॅट log of inner square root of x square plus 1 आणि स्क्वेअर रूटच्या बाहेर मायनस एक्स प्लस log of in a bracket inner square root of x square plus 1 आणि या ब्रॅकेटच्या बाहेर आणखीन x इज इक्वल टू 0 हे प्रूव्ह करायचं. ठीक आहे, दिसायला. मग याला कसं करायचं? LHS घ्यायचं का RHS? LHS काय रे? log of in a bracket in a square root of x square plus 1 minus x plus log of काय रे? हां, inner square root of x square plus 1 आणि प्लस x. क्लिअर आहे. मग इथं प्रॉपर्टी यूज करावं लागेल, कोणती रे? लॉग ऑफ थँक्यू. तर हे काय रे? लॉग ऑफ m इंटू n. क्लिअर आहे. मग इथे m कोण आहे, n कोण आहे, कळालं? मग इथे चेक करा. लॉग ऑफ m कोण आहे रे? हां, ब्रॅकेट मध्ये इनर स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्स आणि इंटू इन ब्रॅकेट इनर स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स. हे कळालं का ते सांगा मला. चलो, मला आणखीन एक फॉर्म्युला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे का? चेक करा. जर एका ब्रॅकेटमध्ये a मायनस बी असेल आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये जर a प्लस बी असेल तर उत्तर काय तर आहे? इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? मग इथे चेक करा. ही जी टर्म आहे पूर्ण, ही जी टर्म आहे सिमिलर आहे. याला जर मी a कन्सिडर केलं आणि हे x म्हणजे जर b कन्सिडर केलं तर a मायनस बी a प्लस बी आहे का? चेक करा. तर बाय युजिंग अन प्रॉपर्टी आपण काय लिहू शकतो रे? a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे फर्स्ट टर्म कोण आहे रे? एक्स स्क्वेअर प्लस 1. ह्याचा काय करायचं आहे? स्क्वेअर. मायनस बी टर्म कोण आहे? एक्स, त्याचा स्क्वेअर. मग चेक करा, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होईल रे? कॅन्सल होईल. तर तो दुसऱ्या कलरने कॅन्सल करतो. हे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होईल? कॅन्सल. तर उरेल काय रे? लॉग ऑफ पहिल्या ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्स स्क्वेअर. चेक करा, इथं हे प्लस एक्स स्क्वेअर, हे मायनस एक्स स्क्वेअर काय झालं? कॅन्सल. तर उत्तर किती आलं? लॉग 1. सर बरं, तर उत्तर 0 सांगितलं. मग तुम्हाला मी सांगितलं होतं की लॉग 1 ची व्हॅल्यू काय असते? ऑलवेज 0. म्हणजे इज इक्वल टू काय करायचं? 0. महिला लिहायचं विच इज इक्वल टू RHS, राईट हँड साईड. क्लिअर आहे. इथपर्यंत कोणाला काय अडचण? इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? आवाज येतोय? चलो नेक्स्ट. हे झालं. लिहिणं झाले की सांगा, पुढचा प्रॉब्लेम घेऊ. झालं. चलो, आणखीन एक प्रॉब्लेम आहे. क्वेश्चन चेक करा. क्वेश्चन आहे लॉग ऑफ x raised to 4 minus log of x raised to I think so 6 है
6 इज इक्वल टू लॉग ऑफ 2/3. करता येईल. चलो LHS घ्यायचं का RHS? LHS इझी आहे. लॉग ऑफ log of x raised to 4 minus log of x raised to 6. चेक करा इथं प्रॉपर्टी कोणती यूज करावं लागेल रे? log of m minus log of इथपण कोणाला काय अडचण आहे का? मग चेक करा आणि मला सांगा इथे m कोण आहे रे? log of x raised to 4 आणि n कोण आहे? log of x raised to 6. मग इथे चेक करा. आणखीन एक प्रॉपर्टी यूज करायची इथं कोणती? n टाइम्स log of m असेल तर काय लिहू शकतो रे? ठीक आहे. आता हे कुठे यूज करायचे ते सांगतो फक्त एवढ्यासाठी. ठीक आहे. तर काय चेक करा. बाहेरचा लॉग तर लॉगच येईल ब्रॅकेट मध्ये. 4 टाइम्स log of x येईल का चेक करा. डिवाइड बाय 6 टाइम्स log of x येईल का चेक करा. चेक करा. log x न्यूमरेटर मध्ये log x डिनॉमिनेटर मध्ये कॅन्सल होईल. तर 4/6 म्हणजे काय रे? 2 2 जा 4 2 3 जा म्हणजे उत्तर काय येईल? log of which is equal to. आता काही लेकरांना वाटेल सर खूप इझी क्वेश्चन्स आहेत. ज्याला प्रॉपर्टीज माहित आहेत त्यांच्यासाठी इझी आहे. आता ज्यांना प्रॉपर्टीज माहित नाही त्यांच्यासाठी अवघडच आहे. क्लियर आहे? चल चल ठीक आहे. झाला. चला चलो शो दैट. नीट लग जा. शो दैट log of सॉरी 1 divided by log of 6 with base 3 plus 1 divided by log of 6 log of 6 with base 8. ठीक आहे. आणि प्लस 1 upon log of 6 with base 9 is equal to 3. क्वेश्चन कळाला? हा ट्राय करता. चलो ट्राय करत करत मला पण सांगा. आपण दोघं मिळून कॅल्क्युलेशन करू. LHS घ्यायचं का RHS? LHS घ्यायचं. ठीक आहे. तर काय रे? 1 upon log of 6 with base 3 plus 1 upon log of 6 with base 8 plus 1 upon log of 6 with base 9. याच्यानंतर काय करू रे? प्रॉपर्टी यूज करू चेंज ऑफ बेसची. जर log of a with base b असेल तर त्याला काय लिहू शकतो? 1 upon log of b with base a करू शकतो. म्हणजे बेसचं फंक्शन मध्ये फंक्शनचं बेस मध्ये. तर काय रे? log of 3 with base 6 येईल का चेक करा. प्लस log of 8 with base 6 प्लस log of 9 with base 6 येईल. सगळ्यांचा जर बेस सारखा असेल तर प्रॉपर्टी कोणती यूज करतो रे?
लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n इज इक्वल टू लॉग ऑफ, आता हे तिघासाठी अप्लाय करता येईल का डायरेक्टली, तर लॉग ऑफ 3 इंटू 8 इंटू 9 विथ बेस 6. आता चेक करा, लॉग ऑफ चांगलं कळावं म्हणून मी काय करतो, 3 इंटू ह्या 8 ला 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 9 ला 3 इंटू 3 लिहू शकतो का, चेक करा. म्हणजे लवकर कळावं म्हणून, मला तर माहिती आहे तिथं 3 येणार आहे, तर त्या दृष्टिकोनातून ह्या दोघांची जोडी करतो, किती येईल 3 दुनी, या दोघांची जोडी करतो किती होईल, आणि या दोघांची जोडी करतो किती होईल. म्हणजे मी याला असं लिहू शकतो का, चेक करा, लॉग ऑफ 6 इंटू 6 इंटू 6 म्हणजे 6 इंटू 6 इंटू 6 म्हणजे काय येईल, 6 क्यूब. मग इथे चेक करा, आपल्याकडे एक प्रॉपर्टी माहिती आहे, तर त्या प्रॉपर्टीनुसार काय करू शकतो रे, LHS इज इक्वल टू, सांगा काय करू शकतो, पॉवर पुढे येईल का, लॉग ऑफ 6 विथ बेस 6 होईल, आणि लॉग ऑफ 6 विथ बेस 6 उत्तर किती येत असते, इथे लिहितो वाटलं तर मी रिझन, तुम्हाला कळते का, चेक करा, लॉग ऑफ a असेल आणि विथ बेस a चा असेल तर उत्तर काय आलं पाहिजे 1. त्या प्रॉपर्टीनुसार लॉग 6 विथ 6 ची व्हॅल्यू किती येईल 1, 3 इंटू 1 ची व्हॅल्यू किती येईल 3 विच इज इक्वल टू RHS. कळले का. आणि हे प्रॉब्लेम जेवढं सोपं वाटायले तेवढं परीक्षेमध्ये आठवत नाही, लिहून घ्या माझ्याकडून, कळतंय, कारण इथपर्यंत करतात मुलं, बट ह्याच्यानंतर हे लक्षात आलं पाहिजे की हा 6 क्यूब आहे, हा कितीचा क्यूब आहे 6 चा क्यूब आहे, हे लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, तरच हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो, नाही तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नाही. क्लियर आहे, पक्का. चलो झालं लिहून, कळायला व्यवस्थित, पक्का. चलो मग आता आणखीन एक ट्रू दॅटचा करायचा. आणखीन एक ट्रू दॅटचा करायचा का, हे थोडासा हटके, फक्त नीट लक्ष द्या, हे कळालं तर मग बाकीचे सिमिलर प्रॉब्लेम आहेत बरं का. ठीक आहे, चलो. इफ log of x divided by 2 is equal to log of y divided by 3 is equal to log of z, हे z आहे बरं का माझं, हे जे आहे हे आता मी जे काढायला होते z आहे, z divided by 5, then show that x raised to 8 is equal to y into z चा स्क्वेअर. x raised to 8 is equal to y into z square. चलो, ह्याला दोन मेथडनी करता येत असते, एक लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये आणि एक एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये. एक कुठल्या फॉर्मॅट मध्ये आणि एक एक्सपोनेन्शियल. आता तुमच्या मनावर की कुठल्या फॉर्मॅटने सॉल्व्ह करू, पक्का. चलो
मग आता लक्ष द्या रे, जर लॉग, आता हे मी दोन्ही पद्धतीने करून दाखवतो, वाटलं तर तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल त्या मेथडनी जायचं, ठीक आहे. आता चॅप्टर शिकतो लॉगॅरिथमिक, म्हणून मी लॉगॅरिथमिकनं तुम्ही म्हणताय तर सॉल्व करून दाखवतो, बट आज काही कंपल्शन नाहीये. एक्झाम मध्ये फक्त दिलं जाते की काय, की हे शो करा. मग मी याला काय करतो, लॉगॅरिथमिकने करण्यासाठी आधी काय करतो, जे काय फंक्शन दिले ते रिपीट लिहितो, चेक करा. लॉग ऑफ एक्स डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू लॉग ऑफ वाय डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू लॉग ऑफ झेड डिवाइड बाय 5. करेक्ट आहे, करेक्ट आहे का? मी काय करतो, इथे एक कन्सिडरेशन करतो, चेक करा. तुम्ही 10वीला केला असेल, याला म्हणतो लेट. आता ह्याच्या पुढे मी थोडंसं एक्स्ट्रा काम करतोय, कळालं तर ठीक, नाही कळालं तर नाही म्हणा. लेट इज इक्वल टू समथिंग ऑन, हे काय करतो, ह्या सगळ्यांना काहीतरी कॉन्स्टंट के कन्सिडर करतो. ह्या सगळ्याला काय कन्सिडर करतो, के कन्सिडर करतो. लेट म्हणले म्हणजे हे सगळ्याची व्हॅल्यू किती आहे, के. तर मला सांगा, ही व्हॅल्यू इज इक्वल टू ही व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू इज इक्वल टू ही व्हॅल्यू आहे, तर ही व्हॅल्यू इज इक्वल टू ही व्हॅल्यू होईल का? सिमिलरली आता मी असं लिहितो, देअरफॉर मी असं लिहितोय, चेक करा, कळालं तर ठीक म्हणा, नाही तर नाही. देअरफॉर लॉग ऑफ एक्स डिवायडेड बाय 2 म्हणजेच के. कळालं का? मग लॉग एक्स ची व्हॅल्यू सांगा किती आली. यस और नो? Similar way, therefore we can say that log of y divided by 3 is also k. Therefore log y ची व्हॅल्यू किती आली रे? चलो मग लास्टली सांगा, log of z आहे बरं का, आता हे जी काढायला होती z आहे डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू k. therefore log z ची व्हॅल्यू किती आहे रे? चलो इथपर्यंत काही लय रॉकेट सायन्स वापरलंय मी. यस और नो? काहीच वापरलं नाही मी, सिंपल फंडामेंटल्स यूज केलेत. काही जास्त डोकं लावायची गरज नाही. आता मला जे प्रूव्ह करायचंय त्याला मी थोडंस लिहितो. एक्स रेज टू 8 इज इक्वल टू वाय इंटू झेड चा स्क्वेअर. आता मला सांगा, इकडे लॉग ची कोणती कंडिशन आहे का? नाही. मग मी दोन्ही साइडला टेकिंग अ लॉग ऑन बोथ साइड करू शकतो का? आता तुम्ही लॉग मेथडनी म्हणलात म्हणून मी एवढं करायला, नाही तर मी काय केलं असतं, दुसऱ्या मेथडने बी केलं असतं, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, जे की मी दुसऱ्या मेथडने दाखवणार आहे. ऑन दी टेकिंग लॉग ऑन बोथ साइड चालतंय. तर काय बनेल रे, लॉग ऑफ एक्स रेज टू 8 इज इक्वल टू लॉग ऑफ वाय इंटू झेड चा स्क्वेअर. बाय युजिंग एन प्रॉपर्टी सांगा काय येते रे, 8 टाइम्स लॉग एक्स येईल का? इज इक्वल टू 2 टाइम्स लॉग ऑफ वाय इंटू झेड येईल का? बरं आणखीन एक प्रॉपर्टी वापरा आणि शेवटी सांगा मला 8 टाइम्स लॉग ऑफ एक्स इज इक्वल टू 2 इन अ ब्रॅकेट लॉग ऑफ वाय प्लस लॉग ऑफ झेड. कळालं का? आता मी याला एक इक्वेशन नंबर 1 देतो. मला सांगा इक्वेशन नंबर 1 आणि हे जे इक्वेशन आहे मी ज्याला टिक केलंय किंवा ह्याला मी स्टार करतो वाटलं तर, हे इक्वेशन सेम आहेत का डिफरंट आहेत? हे इक्वेशन सेम आहेत का डिफरंट आहेत? सेम आहेत. कारण काय केले, दोन्ही साइडला लॉग घेतले, फक्त हे एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये होतं, ह्याला लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट केले. कळालं का? हा मग मला सांगा, ह्याच्यातला LHS इज इक्वल टू जर RHS प्रूव्ह केलं तर वरचं बी प्रूव्ह झाल्यासारखं आहे का? हा LHS काय रे, 8 टाइम्स लॉग एक्स आहे आणि लॉग एक्स ची व्हॅल्यू मला माहिती आहे किती आहे. तर सांगा मला 8 इंटू 2k किती येईल रे? 16k. इक्वेशन नंबर 2 लिहू का? आता RHS लिहू. 2 टाइम्स लॉग y प्लस लॉग z. तर 2 टाइम्स लॉग y ची व्हॅल्यू किती आहे रे? 3k प्लस लॉग z ची व्हॅल्यू
5k 3k आणि 5k किती येते 2 × 8k म्हणजे किती येत असते इक्वेशन नंबर 3 फ्रॉम इक्वेशन 2 and 3 काय सांगता येते RHS is equal to LHS और LHS is equal to RHS म्हणजे मी इक्वेशन नंबर प्रूव्ह केलं इक्वेशन नंबर 1 प्रूव्ह होणं म्हणजेच इक्वेशन नंबर स्टार बी प्रूव्ह होणं आहे संपलं मग इथले फ्रॉम इक्वेशन 2 and 3 LHS is equal to RHS कळालं हे झाली कुठली मेथड तुम्ही म्हणलात म्हणून मी लॉगॅरिथम मध्ये गेलो नाहीतर मी कसं सोडवलं असतं सांगू का मी याला एक्सपोनेन्शियल मध्ये सोडवलं असतं मी कसं सोडवलं असतं एक्सपोनेन्शियल फक्त मला सांगा काय करायचं होतं मी रिपीट लिहितो 1 डिवायडेड बाय लॉग ऑफ एक्स सॉरी 1 डिवाइडेड बाय नाही सॉरी हाँ सॉरी log of x divided by 2 is equal to log of y divided by 3 is equal to log of z divided by 5 असं दिलं होतं आणि प्रूव्ह करा म्हणलं होतं देन शो दॅट st is equal to x raised to 8 is equal to y into z चा कितवा पॉवर आहे 2 हे प्रूव्ह करायचं होतं जर मी तुम्हाला जर विचारलं नसतं आणि मला जर तुम्ही मला सर तुमच्या मड्यावर सॉरी तुमच्या मनावर सॉल्व करा तर मी याला एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट केलं असतं कसं ते दाखवतो नीट लक्षात दिसायला का चेक करा मी काय केलं असतं हे जे लॉग आहे x डिवाइड बाय 2 इज इक्वल टू लॉग ऑफ y डिवाइड बाय 3 इज इक्वल टू लॉग ऑफ z डिवाइड बाय 5 याला k कन्सिडर केलं असतं सर मग मागच्या वेळेस तर तेच केलं होतं टेन्शन घेऊ नका मग मी काय केलं असतं सेम प्रोसिजर केली असती लॉग ऑफ x डिवाइड बाय 2 इज इक्वल टू k केलं असतं लॉग ऑफ x ची व्हॅल्यू मी काय केली असती 2k केली असती सेम वेनी लॉग ऑफ y डिवाइड बाय 3 इज इक्वल टू k आला असतं आणि लॉग y ची व्हॅल्यू किती आली असती सर मग तुम्ही नवीन काय करायलात सेमच करायलात ना लॉग z डिवाइड बाय 5 इज इक्वल टू k तर लॉग z ची व्हॅल्यू किती केली असती पक्का बट मी तर थोडासा ट्विस्ट वापरला असता इथं लॉगचा कुणाचा तरी बेस आहे का रे नाही या इक्वेशन मध्ये जेवढे काही लॉग आहेत जर बेस दिला नसेल तर समजायचं तो नॅचरल बेस असतो कसला बेस असतो नॅचरल बेस म्हणजेच ई असतो काय असतो ई सगळ्यांचा बेस किती आहे मग आता हे कळालं का ते सांगा मला पक्का आता मला तुमच्याकडून मदत पाहिजे हे कुठल्या फॉर्मॅट मध्ये लॉगॅरिथम केलं एक्सपोनेन्शियल मध्ये कोण कन्वर्ट करते रे मी करू e चा पॉवर 2k म्हणजे x आहे e चा पॉवर 3k आहे म्हणजे कोण आहे e चा पॉवर 5k आहे म्हणजे कोण आहे कसले हुशार आहे आता चेक करा LHS सांगा मला काय जे प्रूव्ह करायचे त्यातलं LHS कोण आहे x चा पॉवर 8 आहे येस और नो येस और नो जे प्रूव्ह करायचे त्यातली LHS कोण आहे बरं x ची व्हॅल्यू किती आहे रे x ची व्हॅल्यू किती आहे e raised to 2k सर्च करायचं नाहीये इथं काढलंय मी व्हॅल्यू चेक करा हा मग पॉवरचा पॉवर कसा येत असते मस्त येत असते ना हा मला वाटलं काय येते अजून 2k × 8 किती येते रे 16k ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणलं असतं RHS सांगा काय y into z चा कितवा पॉवर रे 2 y ची व्हॅल्यू कोण सांगते रे आणि z ची व्हॅल्यू यांचा सगळ्यांचा स्क्वेअर दोघांचा बेस कसा आहे सेम आहे तर पॉवरची काय होईल काय
जर बेस सारखा असेल, मल्टिप्लिकेशन असेल, पॉवरची काय होत असते? ऍडिशन. कोण तर मल्टिप्लिकेशन म्हणलं? कोण म्हणलं? आताच मान्य करा. कोण म्हणलं? थँक्यू. चलो मग इथं काय येईल रे? e⁻³ प्लस 5k आणि या सगळ्यांचा पॉवर 2. चलो तर मला सांगा e⁻8k आलं आणि त्याचा पॉवर किती आला? 2. आता सांगा पॉवरचा पॉवर काय येत असते? हा आता म्हणा कोणतरी इक्वेशन नंबर 2 फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय आहे? LHS इज इक्वल टू RHS. कोणतं चांगलं दिसायलंय? आधीचं काय हे? म्हणून काय करायचं? एक्सपोनेन्शियल. अरे सुनो, एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करूनच कॅल्क्युलेशन करायचं, जरा बरं वाटतंय. कळालं? तिथं काहीतरी वेगळंच करावं लागलं. हा खुशाल कोण आहेत? प्लीज माईक चालू नका करू प्लीज. तुम्हाला काही अडचण असेल, काही डाऊट असेल तर विचारा, बट कॅमेरा वगैरे चालू करू नका. ठीक आहे, प्लीज रिक्वेस्ट. ते बाकीच्यांना डिस्टर्ब होऊन जाईल. ठीक आहे, चला. कुणाला काही डाऊट? मग कुठली मेथड लिहिणार आहे तुम्ही, हे का आधीची? हा एक्सपोनेन्शियल वाली. ठीक आहे, लिहा. मग याच्यानंतरचे प्रॉब्लेम एक्सपोनेन्शियल न करायचे का लॉगॅरिथम न करायचे? ठीक आहे, मग व्यवस्थित लिहून घ्या. नाही कळालं तर विचारा. ठीक आहे, बट ते व्यवस्थित कळायलाच पाहिजे. ठीक आहे, कुणाला काही डाऊट, कुणाला काही अडचण असेल तर विचारत राहा. आणि मी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायला कालची डेट दिली होती, बट काल लाईट गेल्यामुळे हा बीट राहिला होता, तो मी तुम्हाला कंटिन्यू करतोय. जर याच्या पुढे जर तुम्हाला कंटिन्यू करायचा असेल क्लास, तर तुम्हाला क्लासचं रजिस्ट्रेशन करावं लागेल. इन शॉर्ट तुम्हाला फीस पे करावी लागेल. ठीक आहे, हां कंप्लीट केली तर आनंदच, नाही तर सुरुवातीचे रजिस्ट्रेशन अमाऊंट 500 रुपये भरून का होईना तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. 2500 रुपये फीस आहे ऑनलाईनसाठी. ऑनलाईनमध्ये तुम्हाला ऑनलाईन क्लासेस प्लस तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्डेड लेक्चर्स केव्हा पण तुम्हाला पाहता येतील आणि PDF सुद्धा केव्हा पण पाहता येईल असं भेटून जाईल. ठीक आहे, 2500 रुपयात लाईव्ह क्लासेस प्लस रेकॉर्डेड क्लासेस 2500 रुपयात. ठीक आहे, बट आज शेवटचा दिवस असेल, हे तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड फ्रीमध्ये भेटायले. ठीक आहे, जर तुम्हाला उद्यापासून क्लास करायचा असेल लाईव्ह क्लास, तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. ठीक आहे, आणि रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे तर मी तुम्हाला जे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे किंवा मी आणखीन एकदा देईन नंबर, तर त्या नंबरला गुगल पे किंवा फोनपेनी फीस पे करायचं आहे. जी फीस पे केली त्याचा स्क्रीनशॉट किंवा त्याची रिसिप्ट मला शेअर करायचं आहे. तुमचं नाव आणि कॉलेज आणि ब्रांच ह्या 3 गोष्टी सेंड करायच्या आहेत आणि एक फोटो तुमचा. ठीक आहे, तरच उद्यापासून जॉईन करून घेईन, नाहीतर घेणार नाही आहे. हां, फाउंडेशनमध्ये फ्री घेतले, पहिला चॅप्टर पण व्यवस्थित फ्री घेतलाय, सेकंड चॅप्टर बी घ्यायला काय हरकत नाही, बट नाही कुठेतरी थांबायला पाहिजे. आपलं स्वतःचं एक ॲप्लिकेशन आहे डिप्लोमावाला, ते तुम्ही डाउनलोड करून घेतलं असेल, त्याच्यामध्ये फ्रीमध्ये व्हिडिओ भेटतील तुम्हाला फर्स्ट चॅप्टर आणि फाउंडेशनचे. ठीक आहे, आणि येत्या 11 तारखेला एक नवीन बॅच चालू करणार आहे, त्याच्यामध्ये पहिल्यापासून आणखीन घेईन, तिथं आणखीन 10 दिवस तुम्हाला फ्रीमध्ये देईन. ठीक आहे, बट ते अजून सुरुवातीपासून असेल, फर्स्ट डे पासून आणखीन. ठीक आहे, तर 10 डेज ते फ्रीमध्ये असेल फाउंडेशन. बट ज्यांना हा सिलेबस कंटिन्यू करायचा आहे, सेकंड चॅप्टर शिकायचं आहे मॅट्रिक्स, ठीक आहे, त्या लेकरांनी फीस पे करणं गरजेचं आहे. आणि उद्या जे एक्झामला क्वेश्चन विचारतात त्या टाईपमध्ये क्वेश्चन आणखीन घेणार आहे या चॅप्टरवरचे. ठीक आहे, लिहून झालं? चलो, हे एक प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे,
हे पण इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्या. लॉग ऑफ एक्स डिवाइडेड बाय इन अ ब्रॅकेट डिवाइड बाय इन अ ब्रॅकेट ए डिवाइड ए इंटू बी मायनस सी log y is equal to b divided by b into c minus a is equal to log of z divided by c in a bracket a minus b का b minus a minus b. Then show that ए बी सी किंवा एक्स वाय झेड इज इक्वल टू 1. एक्स वाय झेड इज इक्वल टू काय दाखवायचंय? 1 दाखवायचंय. हां, आकांक्षा काय बोलायचंय? हँड रेज केलाय. हां, लॉग ऑफ एक्स डिवाइडेड बाय ए इन अ ब्रॅकेट बी मायनस सी is equal to log y divided by b in a bracket c minus a is equal to log z divided by c in a bracket a minus b. Then show that x into y into z is equal to 1. तर क्वेश्चनचं आन्सर कसं करायचं आहे? आपण सिमिलर वेनी करणार आहेत. मागच्या वेळेस जे अल्जेब्रिकने केलं होतं किंवा एक्सपोनेन्शियल फॉर्म ज्याला म्हणतो त्याच मेथडनी करणार आहेत. लॉग ऑफ एक्स डिवाइडेड बाय ए इन अ ब्रॅकेट बी मायनस सी इज इक्वल टू लॉग ऑफ वाय डिवाइडेड बाय काय रे बी इन अ ब्रॅकेट सी मायनस ए इज इक्वल टू लॉग झेड डिवाइडेड बाय सी इन अ ब्रॅकेट ए मायनस बी इज इक्वल टू काय कन्सिडर करायचं? के इज इक्वल टू काय कन्सिडर करायचं? के. मग आता मला सांगा, असं जर के कन्सिडर केलं तर तुम्हाला याच्या पुढे लक्षात येईल की लॉग ऑफ एक्स डिवाइडेड बाय ए इन अ ब्रॅकेट बी मायनस सी म्हणजे काय कन्सिडर करायचं? के. तर लॉग एक्स ची व्हॅल्यू काय येईल रे? हां, ए इन अ ब्रॅकेट बी मायनस सी इंटू के येईल का? चेक करा. बट ह्याचा बेस काहीच नाही म्हणजे किती असतो रे? ई असतो. तर एक्स कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज एक्स इज इक्वल टू ई रेज टू ए इन अ ब्रॅकेट बी मायनस सी के येईल का? चेक करा. इन अ सिमिलर वे आपण काय करू शकतो रे? लॉग ऑफ वाय डिवाइडेड बाय बी इन अ ब्रॅकेट सी मायनस ए इज इक्वल टू के कन्सिडर करा. तर लॉग वाय इज इक्वल टू काय येईल रे? बी इन अ ब्रॅकेट सी मायनस ए इंटू के येईल. तर ह्याचा काहीच बेस नसतो म्हणजे किती असतो रे? ई असतो. तर आपल्याला वाय ची व्हॅल्यू किती भेटेल रे? हां, ई चा पॉवर बी इन अ ब्रॅकेट सी मायनस ए इंटू के भेटेल का? आणि लास्टली मी थोडंसं खाली लिहितोय ब्लू कलर मध्ये, लॉग ऑफ झेड डिवाइडेड बाय सी इन अ ब्रॅकेट ए मायनस बी इज इक्वल टू के. ठीक आहे. तर लॉग झेड ची व्हॅल्यू किती येईल रे? लॉग झेड इज इक्वल टू सी इन अ ब्रॅकेट ए मायनस बी इंटू के येईल. ह्याचा काहीच बेस नसतो म्हणजे काय असतो? ई. देअरफॉर झेड ची व्हॅल्यू सांगा मला किती येईल? ई रेज टू सी इन अ ब्रॅकेट ए मायनस बी इंटू के. मग आता एल एच एस चेक करा काय रे? एल एच एस काय आहे? हां, एल एच एस इज इक्वल टू एक्स इंटू वाय इंटू झेड. हां, एक्स ची व्हॅल्यू सांगा मला काय आहे ते? हां, ई रेज टू एक मिनिट हा लेकरांनो, एकच मिनिट. हां, ई रेज टू ए इन अ ब्रॅकेट बी मायनस सी इंटू के. हां, इंटू ई रेज टू बी इन अ ब्रॅकेट सी मायनस ए इंटू के आणि ई रेज टू सी इन अ ब्रॅकेट ए मायनस बी इंटू के. तिघांचा बेस कसा आहे? सेम आहे. तर पॉवरची काय होईल?
पॉवरची ॲडिशन होईल, याच्यात काय डाऊट आहे का कोणाला? नाही. मग ई रेस टू पॉवर मध्ये काय येईल काय? ए इन अ ब्रॅकेट बी मायनस सी इंटू के प्लस बी इन अ ब्रॅकेट सी मायनस ए इंटू के आणि प्लस सी इन अ ब्रॅकेट ए मायनस बी इंटू के. सगळ्यामध्ये काय कॉमन आहे रे? के. के बाहेर काढू. ब्रॅकेट मध्ये काय होईल चेक करा. ए इंटू बी, ए इंटू सी, ए सी. मायनस कावर आलं कळालं? हा. प्लस बी इंटू सी, बी सी. ए इंटू बे, बी इंटू ए काय आणि ए इंटू बी काय? ठीक आहे, मायनस येईल. आणि प्लस ए इंटू सी अगेन ए सी, सी इंटू बी आणखीन काय? बी सी. हे कळालं का ते सांगा. आता चेक करा. प्लस ए बी आणि इथं मायनस ए बी काय होईल रे? मायनस ए सी प्लस ए सी प्लस बी सी मायनस बी सी. मग आता मला थोडीशी मदत करा. ई चा पॉवर के इंटू काहीच नाही म्हणजे किती रे मध्ये? 0 इंटू एनी व्हॅल्यू 0. ए के इंटू 0 0. कुठल्याही संख्येचा पॉवर जर 0 असेल तर उत्तर किती येते? इज इक्वल टू RHS. दिसायला प्रॉब्लेम किचकट आहे आणि परीक्षेत आठवत नाही. कसं करायचं कळालं का? पक्का? चलो ठीक आहे, लिहून घ्या. लिहून झालं की सांगा. लिहून घ्या. लिहून झालं की सांगा. झालं आरती? चलो लिहा बेटा. कोणाला काही डाऊट, कोणाला काही अडचण? स्नेहल, प्रीति, पक्का ना बेटा? चलो लिहा. लिहिणं झालं की सांगा मला. झालं? चलो चलो. उद्यापासून फक्त जे रजिस्ट्रेशन करतील त्यांचाच क्लास होईल. ठीक आहे. आज फक्त काल क्लास झाला नव्हता म्हणून मी आज ते कंटिन्यू केला. ठीक आहे. ज्या लेकरांना उद्यापासून कंटिन्यू करायचं आहे त्या लेकरांसाठी हा नंबर आहे माझा 9209102500. जे पण काही डाऊट, जे काही अडचणी असतील त्या या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. आणि जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर हाच नंबर गुगल पे किंवा फोन पे ला आहे. तर तुम्ही गुगल पे किंवा फोन पे करू शकता. आणि गुगल पे किंवा फोन पे केल्यानंतर त्याची जी रिसिप्ट आहे ती या नंबरला काय करायचं आहे? अगेन व्हॉट्सअप करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव, नेम, ठीक आहे, कॉलेज आणि ब्रांच. तुमचं काय? नाव, कॉलेज, ब्रांच आणि तुमचा सुंदर असा एक फोटो. ठीक आहे.
ब्रांच आणि तुमचा एक फोटो सेंड करायचा आहे। याच नंबरला व्हॉट्सअप करायचे काय काय, रिसिप्ट, नाव, कॉलेज, ब्रांच आणि फोटो। या गोष्टी तुम्ही मला व्हॉट्सअप करायचेत, तर आपण उद्याच्या क्लासमध्ये एकमेकाला भेटूत। ठीक आहे, तसं एक दोघांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, अजून काही जणांचे फोन आले होते। ठीक आहे, तर प्लीज रिक्वेस्ट, जर तुम्हाला उद्यापासून कंटिन्यू करायचं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतील। ठीक आहे, टोटल फीस आहे 2500 रुपये, त्यापैकी काही ना काही अमाऊंट तुम्हाला पे करावी लागेल। ठीक आहे, आणि या 2500 रुपयामध्ये तुम्हाला काय काय भेटेल, ऑनलाईन क्लास प्लस रेकॉर्डेड व्हिडिओ आणि PDF डे बाय डे, किंवा जेव्हा तुम्हाला पाहायचं असेल तेव्हा तुम्ही पाहू शकता। ठीक आहे, चल, कोणाला काय डाऊट, कोणाला काय अडचण असेल तर विचारा, नाहीतर मी मीटिंग एंड करतोय।